हॅलो नमस्कार, मी मनोज आपल्या खेड्यातल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आणि आजच्या आपल्या 13व्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये पण तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. कारण आपण 30 दिवसाचा हा ब्लॉग चॅलेंज घेतला आहे. तर आज आहे त्या ब्लॉग चॅलेंजचा 13वा दिवस. आणि ज्याप्रमाणे तुम्ही माझ्या बाकी व्हिडिओला सपोर्ट केलं त्याचप्रमाणे मला खात्री आहे की तुम्ही ह्या व्हिडिओला पण सपोर्ट करणार आहे. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात करू आपण. जय शिवराय मित्रांनो. तर मी मनोज माझ्या खेड्यातल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर आता आला आहे, सकाळचे वाजले 9:30 वाजले. आता बकऱ्यांना घेऊन आला इकडे चरायला. माझं तेच काम आहे, बकऱ्यांना सांभाळ, एकतर शेतीकडे लक्ष आणि इकडे बकऱ्यांना सांभाळणं. तर आता यांना आणलं चरायला. ही एक बकरी घरी ठेवली आज, कारण की तिला थोडं बरं नाही वाटत आहे, म्हणजे आजारी ती, तर त्यामुळे तिला घरी ठेवलं आहे. आणि हा तर घरीच असतो, मग हिला घरी ठेवलं आहे आज, तर म्हणून हिला चरवून घेतो. कारण की घरी पूजा पण आहे, तर मग घरी पूजाला पण थांबावं लागेल. त्यामुळे मी नाही का तिला चरवून घेतो लवकर सवकर. ह्या बच्चांना चारा म्हणजे खाऊ घालून लगेच घरी घेऊन जातो आणि बांधून ठेवतो. तर तुम्ही सर्व पण नाही का कमेंट करून जय शिवराय नक्की लिहा, म्हणजे मला पण समजतं तुम्ही माझ्यासोबत आहे. आणि एक मला मोटिवेशन आणि एक ताकद मिळते की पुढचा व्हिडिओ एकदम तुमच्यासाठी लवकरात लवकर बनवण्यासाठी एक मोटिवेशन मिळतं. तर सर्वांनी जय शिवराय कमेंटमध्ये नक्की लिहा आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आता हे असं गाईच्या शेणाने सारवून घेतलं आहे. मग इकडे ताट ठेवलं जाईल, त्यामध्ये गौरी जो असते, म्हणजे सुकलेल्या शेणाची गौरी, गाईच्या शेणाची, त्यामध्ये असं घास टाकला जातो, म्हणजे अन्न टाकलं जातं, जे आपण मकर संक्रांतीला जे तीळ गूळ तूप आणि जे आपण खायला बनवतात ते. का लगो मुंह में डाल देंगे सगळे पे डाल अच्छे लगे ना अच्छे से डाल मेरे को सावली कर दे, मग निवाडून लागतं. हे पुरं फोंडरीच्या खालचं गवत, म्हणजे गवतनी माती आहे, तिच्यातनी काय असे दाणे कणसाचे ते निवाडताय आम्ही. काय चांगला मका आहे तिच्यामध्ये, मग मम्मी आणि मी ते गवत निवाडताय आम्ही. गवत नाही, मक्कीचे दाणे खडे खडे. हे बेलचं फळ आहे, फळ आपली बी आहे, मग गैर कन्फ्युजन हो जाते. फोंडरीच्या खालची माती नाही, तिच्यातले दाणे निवाडताय आम्ही. कारण की वावरातलं काम पण काही नाही आहे आज, त्याच्यामुळे दाणे निवाडत आहे. वेस्ट नाही जाणार ते. सावली और सांची रे गईरी साबुदाना गौ को डाल लेना. एक का टैब लेके चलेगा का?
हॅलो. आता हे घरून नाही का टाक एवढं लांब मटेरियल आणलं इकडच्या गावाच्या शेतात मटेरियल टाक नाही ना त्याच्याकरता हे मटेरियल घिसाण आलं आहे. अजून 2 पोतड्या घरी आहे. अजून आज अर्ध टाकायचं आहे अर्ध उद्या. ते पप्पा घेऊन चालले माझे. लय बेकार डायरेक्ट मान दुखून आलेलं आहे रे. काही साधन नाही ना आणायचं त्यामुळे डोक्यावर आणावं लागतं हे पूर्ण डायरेक्ट. आणि रस्ता पण नाही यायला इकडच्या शेतात काही घेऊन आलं तर त्यामुळे हे डोक्यावर आणावं लागतं. आता हे 2 पोतळ्या आणून दिल्या माझ्या पप्पांना. ते सांगत होते तू काही टाकू नको तू घरी जा कारण बकरीचं वाड आणि ते झाडायचं आहे अजून दुपारचं बाकी इथे. तर मग मी घरी चालला आहे आणि ते आणून तर डायरेक्ट तिकडच्या शेतापासून म्हणजे तिकडून ते तिकडच्या शेतापासून तर डायरेक्ट इकडच्या शेतात आणलं. एवढी मान डायरेक्ट अशी वागते झाली त्यांना बेकार असं हाडी दुखाय आधीच मान दुखते माझी. पण आता नाईलाज आहे आणून द्यावं लागलं इकडे नाही तर माझ्या पप्पांना त्यांना आणावं लागतं ते त्यामुळे मी पण मदत करून घेतली थोडीफार. तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय. तुम्ही पण इथपर्यंत ब्लॉग बघतच आले तर ब्लॉगला लाईक करा कमेंटमध्ये जय शिवराय नक्की लिहा आणि नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि पुढचा ब्लॉग पण तुमच्यासाठी लगेच उद्याच्या दिवशी 8 वाजता आपल्या चॅनलवर येतच असतो डेली 8 वाजता कारण की 30 दिवसाचा ब्लॉगिंग चॅलेंज आपण घेतला आहे.